कोल्हापूर महानगरपालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यामंदिरमध्ये 36 लाख रुपयांच्या सुविधा पुरवण्यात आल्या आहेत। रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवासच्या अल्फा प्रेसिडेंट डॉक्टर सौम्या अग्रवाल यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या सुविधांचा लोकार्पण समारंभ पार पडला। महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। GMF परफॉर्मन्स मटेरियल प्रायव्हेट लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ मुंबई दिवास यांच्या सौजन्यानं आणि इक्विटास डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह ट्रस्ट यांच्या माध्यमातून या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत। यामध्ये रोटरी क्लबकडून शाळेच्या 4 वर्गखोल्यांचं बांधकाम, शाळेचं क्रीडांगण सपाटीकरण, 4 वर्गात नवीन बेंच, शाळा परिसरात CCTV कॅमेरे, लहान मुलांसाठी किड्स प्ले ग्राउंड, इमारत रंगकाम, सर्व वर्गात LED TV, सिरॅमिक बोर्ड, लोखंडी कपाट या सुविधांचा समावेश आहे। मुख्याध्यापिका नीता ठोंबरे यांनी प्रास्ताविकातून सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल रोटरी, GMF परफॉर्मन्स आणि इक्विटास ट्रस्टला धन्यवाद दिले। आयुक्त के मंजुलक्ष्मी यांनी जरग विद्यामंदिरच्या धर्तीवर महापालिकेच्या अन्य शाळांमध्ये सुद्धा भौतिक सुविधांसाठी प्रयत्न होणं गरजेचं असल्याचं सांगितलं। यावेळी शाळेला केलेल्या बहुमोल सहकार्याबद्दल शाळेच्या वतीनं सन्मानपत्र देऊन रोटेरियन डॉक्टर सौम्या अग्रवाल, रोटेरियन उमा जाजोदिया, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे झोनल मॅनेजर सजी राजन, CSR फंड व्यवस्थापक संग्राम पाटील, सहाय्यक व्यवस्थापक सुशांत चंदनशिवे यांचा गौरव करण्यात आला। या कार्यक्रमाला अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, उपायुक्त साधना पाटील, महिला आणि बालकल्याण समितीच्या दीप्ती घाटोळे, इक्विटास स्मॉल फायनान्स बँकेचे अमोल नाळे, अरुण शिंदे, सुची मेनन, भारत जगताप, संजय लुमान, माधुरी मुसळे, माजी नगरसेवक मधुकर रामाने, सामाजिक कार्यकर्ते संतोष जरग, प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी शंकर यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, उषा सरदेसाई, शांताराम सुतार, विमल गवळी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष संध्या देवडकर, उपाध्यक्ष बाळासाहेब काळे, सुनील पाटील, संतोष मोरमारे, स्वाती ढोबळे, स्मिता कारेकर, सर्व सदस्य, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते।